नमस्कार. माझे नाव कीर्तिराज नाईक गावकर. गोवा ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड ॲज अ सेक्रेटरी म्हणून पदभार सांभाळटा. सर्वप्रथम तुमचे सगळ्यांचे स्वागत करता आणि बरी सांग धाडून दिता तुमकां. आयची ही प्रेस कॉन्फरन्स आमी एक वेगळ्या मुद्द्या खातीर आयोजीत केल्ली आसा आनी ह्या प्रेस कॉन्फरन्साक आमचे हजर आसात आमचे गोवा मार्केटिंग बोर्डाचे चेअरमॅन श्री सुनील देसाई सर, आमचे ॲडमिनिस्ट्रेटर श्री महेश शिलकर सर, तसेच आमचे शेतकरी बाजाराचे प्रेसिडेंट मनोज गांवकर. हांव सगळ्यांचे स्वागत करता, तसेच प्रेस मिडियाचे स्वागत करता. आमचे ह्या प्रेस आपोवपाचे कारण मूळ उद्देश असा आसा की जी वार्षिक आमची चवथीचो बाजार जो जाता फोंड्या बाजारात तो थंय एवरी टायम जाताच, पूण खुबशे विशय आसात तेजे सखोल संबोधन आमचे सर करतलेच तुमकां. हो म्हाका दिसता फर्स्ट टायम आमी अशे खंय तरी एक स्टेप्स घेतात जेणे करून लोकांक आनी आमच्या शेतकरीक एकजूटपणे सगळे एका अंडर वन रूफ म्हणटात तशे सगळे माटोळी, सगळे खाद्यपदार्थ, रोशणाई, इतर जे संबंधीत जे कितें आमचे इनपुट्स आसतले ते सगळे ह्या बाजारात आमच्या अवेलेबल आमी करून दितले. म्हणूनच हो एक आमचो पाऊल आसा. फुडली हांव सरा लागीं मागता की संपूर्ण माहिती सरान दिवची. मार्केटिंग बोर्ड आणि शेतकरी बाजार संयुक्तपणे माटोळीचो बाजार या यार्डान आयोजीत केल्लो आसा. 10, 11 आणि 12 आणि 13 अशे 3 दीस हो बाजार आसतलो. साधारण श्रावण म्हयनो सुरू जालो की एक उत्सवाचें वातावरण सगळे कडेन तयार जाल्लें आसता आणि त्याच वातावरणातूच आमी दर वर्सा चवथ साजरी करता. ही चवथ हो जो उत्साह आसा हो टिकोवन दवरप हें खूब गरजेचें आसा. चवथी वेळार पावस भरपूर आसता आणि त्याच बरोबर त्याच वातावरणात आमी उत्साहान चवथ साजरी करता आणि असो विचार करून, कारण गणपती हो निसर्गाची देवता आसा आणि ताका लागून हाचो संबंध कृषी उत्पन्नाशी, कृषीशी, शेतीशी खूब लागींचो आशिल्ल्या कारणान आमी असो विचार केलो की ह्या वर्सा पासून माटोळीचो बाजार हो हांगा चालू करचो. आमच्या बरोबर मनोज गांवकर, हाजे पयलीं ताणें हांगा अशा प्रकारचो 2 वर्सां हें केल्लो आसा. एकठांय येवन जर आमी अशा प्रकारचो जर बाजार आयोजीत केलो जाल्यार एक बऱ्या वातावरणात, एक सात्वीक अशें म्हणा किंवा एक शुद्ध क्लीन अशें वातावरणात ज्या जाग्यार चवथ म्हणटकीर माटोळीचो बाजार आयलो. माटोळीचो बाजार म्हणटा आसतना कृषी उत्पन्न आयलीच, त्याच बरोबर ह्याच पिरियडान जे औषधी अशे उपयुक्त अशे जे वेगवेगळे रानाक माटोळेक जे आमी बांदता अशे वेगवेगळे प्रोड्यूस जो आसा तेय बी ह्या निमतान हांगा अवेलेबल करून दिवप. कारण पयलींच्या काळात अशें आसतालें की लोक रानावनांत स्वता वताले आणि माटोळी बरी जावची हाजे करता प्रयत्न करताले आणि जी कितें अशी वेगवेगळी प्रॉडक्ट्स आसात ते हाडून माटोळेक बांदप. पूण आज शक्य नाशिल्ल्या कारणान आमी अशा प्रकारचो हो उपक्रम हाती घेतिल्लो आसा. हाच्या अंतर्गत जशें आमी माटोळीचो बाजार म्हणटात त्याच बरोबर चवथीच्या दृश्टीन म्हत्वाचे म्हणजे वेगवेगळे फराळ, मागीर नेवऱ्यो आसत, मोदक आसत किंवा वेगवेगळे जी कितें लागता चवथीच्या निमतान फराळ, हाचे सुद्धा स्टॉल्स हांगा आसतले. त्या निमतान प्रत्येक जण नवी खरेदी कपडे करता, अन्य हे करता किंवा सजावटीच्या दृश्टीन सुद्धा महत्वाचे आसा अशे सजावटीचे बी जिन्नस हांगा उपलब्ध करून दिवप. आणि हांगा जर आमी पळयलें जाल्यार खंयच्याच प्रकारचो 2 बिल्डिंगे मदीं जो मोठो जागो आसा ह्या जागेत आमी स्टॉल्स बसयतले. जर आमचे कडेन स्टॉल्स चड आयले जाल्यार भायर सुद्धा
आम्ही वॉटरप्रूफ पाटर घालून आणखूय स्पेस अवेलेबल करून घेतले. 3 दिसाच्या या बाजारात रजिस्ट्रेशन फी म्हणून आम्ही नॉमिनल 100 रुपया फक्त घेतले. महत्वाचं हे आसा की ह्या निमतान जे आमचे बागायतदार आसा, जे सामान्य मनीस आसा की ते ह्या निमतान बाजारात कितें तरी विकून धुमधडाक्यात चवथ करप हो एक महत्वाचो उद्देश आसता. अशे बरेच व्यक्ती आपलो माल घेवन ह्या चवथीच्या बाजारात येतात, तो विकून आपली चवथ साजरी करता. अशा सगळ्याक व्यवस्थित बाजार करपाक सोय जावची असो विचार करून आज आमी हांगा हें केला. जे बाजाराक येतात तांकां पार्किंगची सोय व्यवस्थित आसतली, टॉयलेट्स आसतले, सगळ्या प्रकारच्या सुविधा आमी हांगा उपलब्ध करून दितल्या. अशा ह्या बाजाराक लोकांनी येवचे. तुमचे मार्फत हांव लोकांकूय अपील करपाक सोदता, व्यापाऱ्यांकूय अपील करपाक सोदता, शेतकऱ्यांकूय हांव अपील करपाक सोदता की तांणी ह्या आमच्या चवथीच्या बाजारांत सहभागी जावचे. 500-1000 रुपये पर्यंत तरी एक्झिबिशनाक एका स्टॉलाक खर्च आसता. लोकांनी फुडें येवचे, लोकांक हेल्प जावचो. जे सेल्फ हेल्प ग्रुप आसा ते जे किंवा घरगुती जे खाणां करता तांकां एक स्कोप मेळचो अशें म्हणून ही सगळी एक इनिशिएटीव घेतलेली आसा. आनी आमी तुमच्या मार्फत लोकांक अपील करपाक पळयता की बऱ्याच वेळा बाजारांत बसपाक जागो नासता थंय, इतली मारामारी जाता. आनी हो डेट सुद्दां जर तुमी पळयले न्ही की आमी 11, 12 आनी 13 हे 3 दीस आमी दवरलेले आसा. 14 तारखेक चवथ. सो 11, 12 आनी 13 आवर्जून लोकांनी येवचे, वेवस्थीत हांगा शॉपिंग करपाक मेळटा, पार्किंग करपाक मेळटा आनी हे सगळे संदीचो लाभ घेवचो. हातूंत सुद्दां उद्देश कसो आसता की हांगा कशें आसा नॉर्मली बाजारांत सोको दिवचो पडटा लोकांक. आतां सोक्याचे सायजी प्रमाणे ते रेट बदलत आसता आनी ताका ते दिसा 2-3 दिसांक कांय हे नासता की कितलो सोको आसता तो. सो हांगा ते कांय घेयना. नॉर्मली जो शेतकरी येता किंवा जो विकपाक येता तो सोप्याचे पयशे त्या हातूंतल्यान विकता तातूंतल्यान काडचे पडटा ताका. आनी तो मागीर रेट ते कॉमोडिटीचो वाडटा, तुमकां खबर आसतली. सो हांगा तसले कांय कारणां नासल्यामुळे हे सगळ्यो वस्तू लोकांकूच सवाय मेळटल्यो. एक तर शेतकऱ्यांक डायरेक्ट हांगा प्लॅटफॉर्म मेळटलो आनी लोक जे आसात परचेस करपाक येतात तांकांय सवाय भितर वस्तू मेळटल्यो असो एकंदरीत आसा. आनी फोंडेकारांक आनी आजूबाजूचे सगळे आमचे पंचायतीचे लोक आसात तांकां सगळ्यांक बेनिफीट मेळचो म्हणून आमी आतां मोठ्या प्रमाणात आमी पब्लिसिटी करपाची केल्या की प्रत्येक पंचायती लेवलाक एक बॅनर लायतले आमी पब्लिसिटी करतले. आतां तर प्रेस कॉन्फरन्स घेतले आसा, गरज पडल्यार आनी एक प्रेस कॉन्फरन्स आमी घेवपाक शकता जेणे करून आनी अवेरनेस जातले, जेणे करून मॅक्झिमम लोकां पर्यंत जशें आतां फ्लायर केल्ले आसा जाल्यार आमी पेपरांनी सुद्दां एक फ्लायर घातले जेणे करून मॅक्झिमम लोकां पर्यंत हो सगळो विशय पावतलो. आनी जास्तीत जास्त लोकांनी हांगा पार्टिसिपेट करून हांगा जर परचेस केली जाल्यार जे स्टॉल्स घालता हांगा, आतां हांगा कशें दवरला आमी की स्टॉल्स फक्त भाटवळीचे स्टॉल्स आसतले अशें बी ना. हांगा सगळे प्रकारचे स्टॉल्स आमी ओपन दवरलेले आसा. जशे फॉर एक्झाम्पल कपडे समजा कोणाक घेवंक जाय जाल्यार कपड्याचो स्टॉल आसपाक शकता किंवा डेकोरेशनाचे कितें सामान आसतलें लोकांक गणपतीच्या तर ते स्टॉल एखादे आसपाक शकता. किंवा समजा एखाद्या कंपनीक लॉन्चिंग कितें करूंक जाय नवीन प्रोडक्ट चवथीच्या निमतान जाल्यार लॉन्चिंग समजा करूंक जाय जाल्यार कितें करपाक जाता की आमी प्लॅटफॉर्म दितले. ताका लागून जाय समजा डिस्प्ले कितें स्पेशल आसा तर डिस्प्ले करतले. आनी अजून एक हातूंत कशें आसा की आमी हे जे 100 रुपीज घेता तातूंत फक्त आमी स्पेस अवेलेबल करतले. फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीक समजा कितें टेबल घेवंक जाय आनी कितें घेवंक जाय जाल्यार ती फॅसिलिटी आमी अवेलेबल करतले. म्हणजे आमचें अशें प्लॅनिंग आसा की कोण तरी इव्हेंट मॅनेजमेंटाक हांगा ताका हें करपाचें ताचे टेबल्स आसतली जाय जाल्यार ताणें पे करपाचें आनी टेबल्स घेवपाची. पूण अदरवायज जे माटोळीचें सामान आसा चडशें ते जमनीरूच आसा तुमकां खबर आसा की कागदपत्री घालतना बसता. सो तांकां आनी बाकीचो कांय खर्च ना, फक्त रजिस्ट्रेशन नोंदणी दिलें की जालें. सो हे व्हरायटी जेन्ना आमी 2021 जेन्ना एक्झिबिशन स्टार्ट केल्लें तर हांगा स्टॉल लागलेले ते लास्ट पर्यंत इतली मारामारी की आमकां स्टॉलूच आमचे कडेन उरूं ना. सो अशी परिस्थिती आतां येवपाक शकतली आनी आमकां रिस्पॉन्स बरो मेळटलो लोकां कडेन अशी अपेक्षा करता. तुमच्या मार्फत सगळ्यांक अपील करता की ह्या एक्झिबिशनाक तुमी पार्टिसिपेट करपाचें.